रंगाची भरली. हॅलो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. RPL सीझन 2 अगदी खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. विनर वर्सेस विनर अर्थात वरद 11 विपक्ष हरिओम डोलवी या दोन संघांमध्ये सामना रंगला जातोय. पहिला गोलंदाज आहे कौस्तुभ म्हात्रे. यावेळचा चेंडू वेग आणि दिशा सुद्धा अतिशय अचूक पाहायला मिळते. आउटसाइड टू ऑफस्टंप टाकलेला चेंडू बॅट्समन ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र अपयश लाभलं असं म्हणावं लागेल. त्या फटक्यावर सिंगल फक्त मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 5 धावा. बिनबाद 5 अशी धावसंख्या धावफलकाती लागली जाते. अतिशय देखणं असं आयोजन आपण पाहतोय. दुपारचे 12:31 होत आहेत. रखरखत्या उन्हामध्ये चालू असणारी ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. रायगड टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेलं आणखी एक हे पाऊल अर्थात अचानक मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग आपण एन्जॉय करताय. याच दरम्यान सन्माननीय अतिथी अशोकजी थोरवे साहेब यांचं आगमन होत आहे. उपशाखा प्रमुख आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे या दमदार षटकारानं. आयोजन आलं ग हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार. काम ऐसा करो कि काम से ही नाम हो जाए. यस, रायगड प्रीमियर लीग हे नाव जेव्हा येतं तेव्हा आपोआपच मंगेश वाकडीकर हे नाव सुद्धा आपल्या ओठावरती अशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. यावेळचा चेंडू खेळला जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चेंडू थांबवला सुद्धा. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी ज्याची झाली होती त्याचे ओमकार आहे तिथे. पण कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. काय वेगाने आपण पाहताय ज्यांची चपलाई पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचलं जात आहे बिनबाद 13च्या घरामध्ये. सर्कलच्या निर्बंधातील हे षटक आपण पाहताय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये आहेत तर दुसरे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप कव्हर मध्ये. यावेळचा चेंडू शॉर्ट पीस होता. अकू टप्प्याचा चेंडू टाकला पण त्या चेंडूला मात्र योग्य ती दिशा दिली आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. चेंडू निघून चाललाय डीप पॉइंट सीमा पार चौकार. हा अतिशय सुंदर फटका हा क्रिकेटमधला एक अतिशय लाजवाब फटका असं म्हटलं तर या माध्यमातून अनेक खेळाडूंनी खूप चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित या ठिकाणी अखिल बोरने जी सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये एक दमदार असे नक्कीच म्हणता येईल. नक्कीच कौतुक करावं लागेल या फटक्याचं सर. कारण आपण पाहिला गोलंदाजाने 2 क्षेत्ररक्षक ज्या सीमारेषे लगत लावले होते त्याला अनुसरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण फलंदाज सुद्धा तेवढ्याच तल्लक बुद्धीचा म्हणावा लागेल ज्याने त्या चेंडूचा अगदी पुरेपूर समाचार घेतला आणि त्यानंतर वेट अँड वॉच थांबला पाहिला आणि त्यानंतर भिरकावून दिला. चेंडू मारला होता सरळ चौकार. 4 मिळाले आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आली आहे बिनबाद 17च्या घरामध्ये. पहिलं षटक मित्र संपलं. 17 आल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. अगदी प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये राहणारा आजच्या दिवसातील नाव म्हणावं लागेल ऋषी भोईर. पनवेल तालुक्यातील दापोली गावचा हा खेळाडू आहे. फार दर्जेदार क्रिकेट जो नेहमी खेळत राहिलाय. विशाल जितेकरच्या नेतृत्वाखाली घडलेला हा खेळाडू. फार कौतुक करावे लागले या खेळाडूचं कारण त्याने आज स्वतःला सिद्ध केलंय. ऋषीचा हा चेंडू राऊंड विकेटने टाकला जातोय. लोअर फुलटच चेंडू बॅट्समन खेळतायत. चेंडू काऊ कॉर्नरमध्ये सिंगल मिळते. फटक्यावर संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 18 धावा होत आहेत. काय अफलातून क्रिकेट आज काका म्हात्रे सर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. अक्षरशः टेनिस क्रिकेट गाजवलेले बरेचसे धुरंधर खेळाडू आहेत पण त्यांच्या समोर मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं याचं उत्तम उदाहरण
म्हणजे नवतरुण खेळाडू सुद्धा देताना दिसत आहेत. त्यामुळे जुनं ते सोनं आणि नवं ते हवं हे कॉम्बिनेशन आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. म्हणूनच तर नेहमी म्हटलं जातं आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि काहीतरी नव्याने बिघडत असतं आणि आज तेच घडताना पाहायला मिळालं. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू त्याच पद्धतीचा आहे. बॅट्समन मात्र लेफ्ट हँडेड तिचे आहेत. चांगला फटका येतोय, वेग होता, चेंडू निघून चालाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. यानं धावसंख्या होती 22 धावा. 22 धावा होत आहेत. आपण पाहताय रायगड प्रीमियर लीग. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं मारलेला फटका आणि फटका सुद्धा तसाच आहे. गोलंदाज ज्या अँगलने गोलंदाजी करतायत, सलग तिसरा चेंडू त्याच अँगलने तोच अँगल क्रिएट करून टाकण्याचा प्रयत्न जिथे केला जातोय, ज्यावरती आतापर्यंत पहिल्या चेंडूती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूती चौकारला आणि तिसऱ्या चेंडूती पुन्हा एकदा सिंगल येते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23 धावा. स्ट्रायकर बॅट्समन आता मात्र कौस्तुभ म्हात्रे, अखिल भोईर माफ करा, रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न आहे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू स्टॉप केला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रमाकांत, भावेश कुरुंगळे अगोदरच्या सामन्याचा सामनावीर, ज्याने 14 चेंडूमध्ये 23 धावा केल्या होत्या. यावेळचा चेंडू सरळ स्ट्रोक खेळला जातोय, लॉंग ऑनच्या दिशेनं हवेमध्ये आहे. शेवटच्या क्षणाला चेंडू जज करत असताना क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात, पण ओव्हरऑल चांगलं परफॉर्मन्स म्हणावं लागेल. चेंडू थांबवलाय, सिंगल मिळते, डबलसाठी प्रयत्न होत आहेत आणि पाहता पाहता इथे पूर्ण केले जात आहेत. त्या म्हणजे 2 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षक ओमकार, या अगोदर क्षेत्ररक्षण फार चांगलं ओमकार यांचं पाहायला मिळालं अगोदरच्या षटकामध्ये, पण इथे मात्र ओमकार अपेक्षित कामगिरी मात्र करताना दिसत नाही, जिथे झेल होऊ शकली असती. 2 धावा मात्र बहाल केल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं जात आहे 25 वर. 25 रन्स. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतायत फलंदाज आणि मात्र बीट होत आहेत. निर्धाव चेंडू येतोय, षटक संपल्याचा इशारा, अर्थात 2 षटकांचा खेळ मित्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते, ती म्हणजे बिनबाद 25 धावा. नक्कीच या ठिकाणी रायगड प्रीमियर लीग एक खूप चांगलं योगदान गीत आपण पाहता की निश्चित एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न. अर्थातच जे मान्यवर या ठिकाणी होते अजय गायकवाड साहेबांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळालं. खेळाचं हे जे सत्र आपण पाहिलं, पहिल्या सत्रामध्ये आत्तापर्यंत 2 षटकामध्ये तब्बल 25 धावा म्हणजे प्रतिषटक 12.50च्या सरसेने एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चित प्रसाद भोईर सर पाहायला मिळालं. 12.50च्या सरासरीने आपण केलं तर 6 षटकांचा सामना साधारणतः 1272 70 ते 75 धावा जर धावपल करायचं तर नंतरच्या येणाऱ्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये निश्चित एक वेगळं टेन्शन असू शकेल, ते निश्चित म्हणता येईल. नक्कीच, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची विकेट न गमावता जी फलंदाजी चालू आहे ही जमेची बाजू असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. पाहूया पुढील गोलंदाज येत आहेत. ओमकार पाटील, वेग आहे अकुटप्प्याचा, हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग मध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला जातोय निखिल मार्फत. पहिला फलंदाज झेलबा. इथे मात्र वरद 11 संघाचा बाद होताना
आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार पाटील तिसरं षटक हाताळण्यासाठी येणारा हा गोलंदाज, ज्यानं पहिलं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक येथे मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण पहिल्या चेंडूवरती ज्यांना यश मिळतंय. धावसंख्या जिथे आपण पाहू शकाल आहे 1 बाद 25 धावा. नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये हर्षद पाटील. हर्षद पाटील, स्ट्रायकर बॅट्समन अखिल भोईर. रासायनिक परिस्थितीतील एक उत्तम दर्जाचा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे अखिल स्ट्रायकर बॅट्समन. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो मात्र सफल. अफलातून क्षेत्ररक्षण. प्रथमेश मात्रे फलंदाज होणार झेलबाद. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. काय अफलातून गोलंदाजी आज पाहायला मिळते ओमकार पाटील. काका मात्रे सर, पहिल्या षटकामध्ये कौस्तुभ यांना आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये ऋषी भोईर यांना पाहिलं, पण तिसऱ्या षटकामध्ये ओमकार पाटील हे मात्र आपलं नाणं कणकणीत वाजवताना दिसतात गोलंदाजी मार्फत. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा झेलबादच्या स्वरूपात अफलातून कामगिरी करत क्षेत्ररक्षक प्रथमेश मात्रे यांनी सुद्धा चांगले योगदान देत सलग दुसरी सफलता मिळवण्यामध्ये यश मिळवून दिलं गोलंदाज ओमकार पाटील याला. पाहूया विकेट हॅट्रिक वरती आहेत गोलंदाज ओमकार. नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये न्यू कॅन्डिडेट मनीष तात्रे. टेनिस बॉल क्रिकेटमधील आणखी एक दर्जेदार नाव म्हणून जी ओळख आहे पाहूया. आज या सामन्यामध्ये आपलं योगदान कशा पद्धतीने देत आहेत. नेक्स्ट बॉल. फुलटॉस चेंडू यावेळेस खेळला जातोय डीप कव्हरमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, पैकी सुद्धा तेवढीच दर्जेदार होते. सिंगल मिळतीये. संघाची धावसंख्या सिंगल न पुढे येते 26 धावा. 26 रन्स. 26 होत आहेत 2 बाद 26. यावेळेस स्वीप करण्याचा हा प्रयत्न आहे, अपील केली जाते. इथे मात्र फलंदाज सुरक्षित पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, मात्र उत्साह जास्त होता या अपीलमध्ये आणि आत्मविश्वास मात्र कमी जाणवला आणि म्हणूनच पंच या अपीलाला फेटाळून लावतायत. पण इथे मात्र आत्मविश्वास दांडगा आहे आयोजन कमिटीचा. काय अफलातून आयोजन पाहायला मिळतंय. मुसळधार पाऊस येऊन सुद्धा, एक नैसर्गिक संकट येऊन सुद्धा कोणत्याही प्रकारे न डगमगता आपल्या दांडग्या आत्मविश्वासानं, नव्या उमेदीनं पुन्हा एकदा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आणली. याला म्हणतात खऱ्या अर्थानं दांडगा आत्मविश्वास. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा आहे. तिसरं षटक ओमकार. यावेळेस मनीष ऑनसाइडला चेंडू हिट करतात डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक गडबडलेत आणि त्याचा फायदा. चेंडू सीमा पार. चौकार. स्वप्नही त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. स्वप्नही त्यांनी साकार केलं रायगड प्रीमियमचं भव्य आयोजन. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं. भव्य आयोजन असं. संघाची धावसंख्या या चौकाराच्या साह्यानं 30 धावा 30 रन्स होत आहेत. यावेळेस चेंडू हिट केला जातोय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश.
सिंगल मिळतीये आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या होते 31 धावा. 3 षटकं संपतायत. ओमकार पाटील तिसरं षटक हाताळणारा गोलंदाज ज्यानं 6 धावा खर्च केल्या, 2 सपाटा मिळवत एका यशस्वी षटकाची सांगता केली जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 31 धावा. जाऊया स्वागत समारंभाकडे. सन्माननीय उपाध्यक्ष तेजस्जी म्हात्रे, RPL आणि विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांना मी विनंती करतोय की युवा भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते बाळूशेठ पाटील तारा यांचं या व्यासपीठावर स्वागत केलं जावं. मैदानामध्ये जी ड्रिंक्स ट्रॉली आहे ती स्पॉन्सर्ड केली आम्हाला बाळूशेठ पाटील भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते तारा यांनी. तर सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांनाही विनंती असेल की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. यानंतर स्वागत केलं जाईल सन्माननीय धनाजी जांभळे, सामाजिक कार्यकर्ते चांभारली. धनाजी जांभळे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. त्याचबरोबर सन्माननीय अशोकजी सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते आपटा, यांनाही विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अशोकजी सपकाळ साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर शिवसेना तालुका उपाध्यक्ष सन्माननीय अशोकजी थोरवे यांचं या व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. मी मंगेशदादा वाकडीकर आणि तेजस्जी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. त्यानंतर या व्यासपीठावर असलेले आमचे सन्माननीय समाधानजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. समाधानजी म्हात्रे. त्यानंतर सन्माननीय अमेयजी कुरंगळे, अमेय कुरंगळे यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. अमेयजी कुरंगळे. त्यानंतर सन्माननीय संतोषजी झुगे यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय संजयजी मुकादम, संजयजी मुकादम यांना विनंती करतोय की स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर एकेकाळी ज्यांनी मैदान गाजवलं हे शिरडोनचं आणि 40+ रसायनी संघाचे जे कर्णधार म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते सावळेचे आमचे पॉल ऑक्टोबस, संदीप माळी यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं. त्यानंतर सन्माननीय योगेशजी म्हात्रे साहेब, त्यानंतर सन्माननीय नयनजी म्हात्रे साहेब, त्यानंतर सन्माननीय समाधानजी म्हात्रे साहेब झालंय का. त्यानंतर सन्माननीय धनाजी कुरंगळे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. आपण वळूया समालोचन कक्षाकडे. काका म्हात्रे सर आणि प्रसाद भोईर सर यांच्याकडे. धन्यवाद प्रवीण दुगडे सर. आणि या ठिकाणी आपण पायचीचं अपील आणि पायचीचं अपील उचलून धरलं गेलं पंचांच्या माध्यमातून आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर.
ते कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर संघनायक अर्थातच वर्दी 11 रसायनी संघाचा फलंदाज मनीष सात्रे याची खेळी समाप्त होतोय. बाद होण्यापूर्वी त्यांनी अर्थातच 5 चेंडूमध्ये दोन चौकारांच्या माध्यमातून 9 धावांचं योगदान दिलं. आणि इथे आपण पाहिलं तर या संघाचा अर्थात वर्दी 11 संघाचा तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. नक्कीच काका मात्र सर हरिओम डोलवी संघाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचा स्ट्रॉंग झोन गोलंदाजी जाणवताना दिसते. कारण या अगोदरचा सामना सुद्धा भेदक गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी जिंकला आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याच गोलंदाजीचं सातत्य राखत असताना आत्तापर्यंत ज्यांनी 3 षटकं आणि काही चेंडूंचा खेळ करत एक सीमित धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाला केलाय. नक्कीच प्रसाद सर, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला असं वाटत होतं की अलिबाग आणि पेण डोलवी या 2 संघाच्या बातमीमध्ये अलिबाग संघ बलवान होता, जसं मगाशी मी उल्लेख केला. कारण 2 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू या ठिकाणी होते. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये पाहतो येते. अर्थातच फलंदाज अर्जुन बेदे कामोटी संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू या ठिकाणी मैदानात येतोय. मात्र समोर आपण पाहणार तो फलंदाज हर्षद पाटील, मोहबे गावाचा सुपुत्र, या ठिकाणी गोलंदाज यशस्वी ठरले. गोलंदाज ऋषी भोईर पुन्हा एकदा यावेळी पहा चेंडू आतमध्ये येत होता, बॅक फ्रंट पुढे जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय वाईडिश मैदान क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय आणि तोपर्यंत या ठिकाणी मात्र एका धावेचे योगदान, 1 धाव संघाला घेऊन जाते. अर्थातच 3 बाद 36च्या घरामध्ये हे षटक क्रमांक 14 सुरू आहे. पहिल्या षटकात महागडे षटक फेकून 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 8 धावा, नंतरच्या षटकामध्ये फक्त 6 धावा. हे अतिशय चांगलं योगदान. या ठिकाणी पहा जबरदस्त या स्विप करण्याचा प्रयत्न होता, बॅट थोडासा आतमध्ये राहिला आणि यावेळी मध्ये चेंडू गेला शॉर्ट फायनलच्या दिशेने. एका धावेसाठी 1-1 धावेने या सिंगल धावफलकावर वाढ पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतं. आणि तसं प्रसाद भोईर सर दादर उरण यांनी सांगितलं की निश्चित गोलंदाजी हे एक चांगलं प्रभावी अस्त्र जिथे आपण पाहायला मिळते ते अर्थातच हरिओम डोलवी पेंट संघाचं. वळूया मैदानाकडे. इथे पहा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजीच्या पायाला स्पर्श करत चेंडू मात्र इथे जातोय तो अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला. 1 धाव संघाच्या धावसंख्येमध्ये आणि एकूण धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते ती 38. 3 बाद 38. क्षेत्रेशन जर इथे पाहिलं तर अर्थात शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉईंट, एक अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाईडिश लॉंग ऑफ. या क्षेत्रामध्ये ऑफ साईडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक आता डीप स्क्वेअर लेग. यावेळी थोडासा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू आपण पाहता तो गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, आणखीन एक धावेचं योगदान. ऑन साईडला आपण पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग आहे, डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना अतिशय सुंदर अशी खेळपट्टी. आणि आज 7वा दिवस खऱ्या अर्थाने 6 दिवस क्रिकेट इथे खेळले गेले. पावसामुळे आपण पाहिलं की निश्चित दिवस या ठिकाणी वाया गेला. अर्थात 14 तारीख रविवार ही या स्पर्धेची ही अर्थात अंतिम दिवस असेल. एकूण धावसंख्या 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 39 धावा धावफलकार आल्यात. 39 धावा म्हटल्यानंतर अर्थात 4 षटकामध्ये प्रति षटक 9.75 ही सरासरी निश्चित कमी राखण्याचा प्रयत्न केला गेला. हरिओम डोलवी पेंट संघाचे गोलंदाजी पृथक्करण जर आपण पाहिलं, ऋषी भोईर याने अतिशय नियंत्रित गोलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये फक्त 8 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. षटकाबद्दल जे अतिशय सुंदर 8च धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. नक्कीच ऋषी भोईर याचं विशेष कौतुक करावं लागेल. कारण त्याचं आपण पहिलं षटक पण जर पाहिलं तर फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. सर्कलच्या निर्बंधातील षटक होतं आणि त्यामध्ये एक चौकार सुद्धा आला होता आणि बाकीच्या 5 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्या. यावरून फक्त 4 धावा खर्च केल्या. यावरून त्याची गोलंदाजीची तेजदार जे आपल्याला दिसून येते, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या दरम्यान पुढचं षटक रमाकांत शर्मा जो अर्थातच या चेंडूला उंचावून खेळण्याचा प्रयत्न भिरकावून दिला होता. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी ठरते. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतो इथून वाईडिश मिडावरून, तोपर्यंत धावांचं योगदान इथे मिळते ते अर्थात 2 धावा मिळतात. संघाला धावफलकार धावा येतात ते 41. रमाकांत शर्मा याच्याबद्दल सांगायचं तर अर्थातच भारतीय रेल्वेमध्ये पोलीस या पदावर असणारा हा गोलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. मोठा रनअप आहे, जवळपास 17-18 पावलांचा. पंचांच्या उजवीकडून
डाव्या हाताची गोलंदाजी हुक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आपण पाहायला मिळते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग आणि मध्ये मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्र येतोय. चेंडू फेकी करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावांचं आणखीन एक योगदान. 2 धाव मिळतात त्या संघाला. 2 धाव मिळतात त्या फलंदाज अर्थातच यावेळी हर्षद पाटील याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 आणि त्याला 7 देणार फलंदाज अर्जुन बेदी वैयक्तिक खेळतोय 2 या धावसंख्येवर. अर्जुन बेदी कामोडी संघाचा खेळाडू आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर हर्षद पाटील अर्थातच मोहपे या संघाचा गावाचा खेळाडू. पुढचा चेंडू यावेळी पहा चांगला चेंडू होता. तो उजव्या यष्टीच्या दिशेने जाणारा आतमध्ये येणार थोडासा बॅकफुटवर गेला. म्हणजे या ठिकाणी या षटकाचा आपण विचार केला तर साधारणतः तिसरं षटक आणि चौथं षटकाचा विचार केला तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचे षटकार येत नाही आहेत. त्यामुळे धावा ज्या वेगाने यायला पाहिजे या खेळपट्टीचा आपण विचार केला तर साधारणतः 70, 72, 75 धावा यायला पाहिजे त्या या ठिकाणी अजूनपर्यंत आल्या नाहीत. ते अर्थात वरद 11 रसायनी संघासाठी. गोलंदाज तयार. यावेळी पहा या चेंडूवर फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पॉईंटवर कव्हर पॉईंटमध्ये चेंडूला अडवला गेला. आणखीन एक धावेचं योगदान. 1 धाव मिळते संघाला आणि अशा प्रकारे धावफलकात वाढते. धावफलकात धावा येतात त्या 45. षटक क्रमांक 4 मार्गस्थ 5वं मैदानामध्ये मार्गस्थ असताना 5 षटकं 6 षटकांची ही क्रिकेट स्पर्धा एक लाजवाब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेली अर्थात रायगड प्रीमियर लीग पर्व 2 मंगेशदा वाकडी दादा यांचं हे अतिशय चांगले योगदान. यावेळी चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न केले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूवर येतोय. कोणतेही चूक करत नाहीये. जवळपास 10 ते 15 पावलांचं अंतर या ठिकाणी पार करण्यामध्ये हा क्षेत्रशी यशस्वी ठरला आणि इथे मात्र हा झेल फलंदाज मैदानातून बाहेर. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. नक्कीच रायगड जिल्ह्याच्या महान खेळाडूंची या ठिकाणी क्रिकेटची पंढरी आपण पाहिला तर क्रांतीवीरांचा हा रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी दिलेलं जे योगदान त्यानंतर अनेक क्रांतीवीर या ठिकाणी घडले गेले आणि आज आपण जर पाहिलं तर अर्थातच आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके साहेबांचा 177वी जयंती निमित्त ही क्रिकेट स्पर्धा पर्व 2 आपण रायगड पर्व आपण इथे पाहतात आणि यामध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी खूप चांगलं योगदान दिलं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय हरदीप कुरुंगळे या ठिकाणी नवीन फलंदाज येते. 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. 45 धावा धावपकार. गोलंदाज तयार. यशस्वी गोलंदाज अर्थात शर्मा. यावेळीचा चेंडू पहा पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार गोलंदाज आणि ते पहा गोलंदाजाने मात्र हा झेल सोडला पण तिकडे यष्टीच्या हातामध्ये चेंडू जातो आणि इथे मात्र नक्की संधी मिळाली ती पेंट संघाला अर्थात हरिओम डोलवी पेंट संघाला आणि फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आणि अर्थातच या ठिकाणी अर्जुन बेदी याला मिळाली संधी या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी धावपलकार धावा आत्तापर्यंत आल्या त्या 46 आणि फलंदाज मात्र बाद झाले ते एकूण 5 फलंदाज गमावलेत. आणि खरं तर काहीशा विश्रांतीनंतर वरद 11 रसायनी संघाला खेळायला मिळालं होतं परंतु हरिओम डोलवी पेंट संघाचं कौतुक करावं लागेल. जसं प्रसाद भोईर सर दादरपडा आपण म्हणालात की सलग दुसरा सामना ते खेळतात का आणि मैदानाचं तापमान जर पाहिलं तर साधारणतः 30-32 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानामध्ये सलग दुसरा सामना खेळ पण कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ते हरिओम डोलवी पेंट संघाचं. मात्र वरद 11 रसायनी संघ देखील कुठे कमी नाही कारण पहिला सामना जिंकताना त्यांनी जबरदस्त योगदान दिलं आणि मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाल संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमित म्हात्रे. यावेळी आपण पाहणार आहोत आणि हे 6वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज ओमकार पाटील. प्रेक्षकांचे प्रचंड प्रेक्षकांनी या खेळावर खूप मोठं योगदान दिले प्रेम केले
या ठिकाणी करणारे एंडकडून गोलंदाज आहे ओमकार पाटील. पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र आपण पाहिला चेंडूला भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट, चेंडू जातोय. भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. माध्यमातून पाहिलं पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार मारला आणि आपल्याला मात्र वेस्ट इंडिज संघाचे आता क्रिस गेल याची आठवण करून गेली, ज्याने भंगार विकताना क्रिकेटमध्ये आले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर षटकारने आपलं खातं उघडलं होतं. इथे मात्र हा चेंडूला निश्चित खाली राहिला होता. चेंडू या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू गेला कव्हर पॉईंटच्या दिशेने. शॉर्ट कव्हर पॉईंटला या ठिकाणी क्षेत्रीय चेंडू येतोय. 1 धावेचं योगदान मिळालं आणि तोपर्यंत एकूण धावसंख्येत वाढ होते ती अर्थात 5 गडी बाद 53. पहा एक महत्त्वाची सूचना आहे. यानंतर होणारा जो सामना त्या दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी विशेष सूचना आहे. आपण या सत्रानंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड विपक्ष MD वॉरियर्स दोन्ही संघांच्या संघनायकांना विशेष सूचना आहे. ओटो कॉमेंट्री या दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहे पुन्हा एकदा एक फटका शेवटच्या षटकामध्ये निश्चित मिळाल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. ते अर्थात वरद 11 रसायनी संघ या ठिकाणी चेंडूमध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. लॉफ्टेड शॉट षटकार. अमित म्हात्रे जो यष्टीरक्षक या संघाचा कांबे या गावाचं सुपुत्र, ज्याच्या माध्यमातून आलेले एक शानदार फटका षटकार. धावपलकात वाढ, धावपलकर जाऊन पोहोचत आहेत. ती अर्थातच यावेळी 59 धावा धावपलकर आल्यात. शेवटचं षटक आहे. ओमकार पाटील आक्रमक आपल्याला इथे पाहायला मिळतं. या गोलंदाज आहे मात्र अमित म्हात्रे आक्रमक. त्याला साथ देणारा हार्दिक कुरुंगळे देखील षटकाराने आपलं खातं उघडले. पुन्हा एकदा किल्ला एंडकडून गोलंदाज तयार. ओमकार 7-8 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून अर्थात उजव्या हाताने या ठिकाणी पहा पाहिलं चेंडूला जवळ येऊन दिलं फलंदाजाने. चेंडूला सरळ भिरकावून दिलं. इथे मात्र मिड विकेट छेदलं जातोय आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. ओमकार पाटीलचं हे षटक मात्र महागडे ठरत आहे. ते अर्थातच या ठिकाणी हरिओम डोलवी पेंट संघाला, कारण 4 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 1 धावीच्या माध्यमातून 19 धावा या ठिकाणी खर्च केले गेला. एकूण धावसंख्येत वाढ झाली. धावपलकर धावा येतात त्या 65 आणि ते लक्ष साधारणतः 70-75 धावांचं लक्ष्याच्या पूर्ततेकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते वरद 11 रसायनी संघ. पुन्हा पहा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोलंदाजा जवळून चेंडू या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नाही होऊ शकलं. चौकार मात्र अडवला गेला. तोपर्यंत 2 धावांचं आणखीन एक योगदान. 2 धावा मिळतात. 2 धावा. एकूण धावपलकात पुन्हा एकदा वाढ झाली. ती अर्थात 67. अंतिम चेंडू असेल कदाचित आणि पाहूया अंतिम चेंडूवर या ठिकाणी फलंदाज अमित म्हात्रे जो आक्रमक 2 षटकारांच्या माध्यमातून खेळतोय वैयक्तिक 14 धावसंख्येवर. एंड बदलतो. गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी पहा हा चेंडू मात्र सोयीरच्या इशाऱ्याचं 1 धावीचं आणखीन एक योगदान. सोयीर चेंडू म्हटल्यानंतर मी मगाशी त्याचा उल्लेख केला. अर्थातच वेस्ट इंडिज संघाचा जबरदस्त गोलंदाज 10 ते 12 वर्ष ज्याने क्रिकेटकडे मायकेल होल्डिंग ज्यांचं निश्चितच नाव लगेच समोर येतं, ज्याने कधी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी सोयीर चेंडू फेकला नाही, हे देखील एक वैशिष्ट्य आहे. शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आणि या चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी कोणती चूक केली हा झेल घेतला आणि कदाचित या ठिकाणी चौकार किंवा षटकार होऊ शकला, पण या ठिकाणी फलंदाज बाद आणि अर्थातच शेवटच्या चेंडूवर विकेट जातोय. अमित म्हात्रे या ठिकाणी 2 षटकारांच्या माध्यमातून बाद होतोय तो 14 धावसंख्येवर.
तर पंकज जाधव आणि बारक्या कांबळे यांना की टॉससाठी यायचं आहे. मी सन्माननीय बाळूशेठ पाटील आणि गणेश पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी पंकज जाधव आणि बारक्या कांबळे याला आमंत्रित करतोय. ही खरी क्रिकेटमधली ओळख आपण इथे पाहायला मिळते. दोन्ही संघ पहा लाईनअपच्या माध्यमातून हे मैदानात जातात. याची सुरुवात झाली होती अर्थात स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक 2017मध्ये. आणि आज रायगड जिल्हाच का पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर संघनायक आणि त्याच्या पाठोपाठ येणारे खेळाडू हे एक अतिशय चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते. तर नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. ते अर्थातच मीर स्पोर्ट्स कुंडेवाळ विरुद्ध MD वॉरियर्स अलिबाग या दोन संघामध्ये. या ठिकाणी वर दिलेल्या रसायन संघाने 6 गडी बाद 68 धावा जमवल्यात आणि हरिओम डोली पेंट संघाला 69 धावांचं लक्ष ठेवलं. प्रतिषटका 11.50 तर जाऊया आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये प्रवीण देवगाडे सरांकडे. टॉस बॉक्समध्ये आता टॉस होतोय. सन्माननीय बाळूशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि एक काटा त्याला इथे कॉल वॉरियर्स MD वॉरियर्सचा कर्णधार पंकज जाधवने टॉस जिंकला. एक मॅच पराभूत झाल्यानंतर मी म्हटलं होतं रॉबिन राऊंड मेथडप्रमाणे पहिला सामना हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मात्र तुम्हाला नॉकआउट खेळायला लागते. जो जिंकेल तो टिकेल. हा जरा आमची पहिल्या मॅचला चुकी झालेली आहे की आम्ही या मॅचला चांगला बेस्ट देऊ आणि पुन्हा चुकी न होणार ही काळजी घेऊ. काय निर्णय असेल पंकज? आम्ही फिल्डिंग करू पहिले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणार आहेत. आपण बारक्या कांबळेकडे वळणार आहोत कारण बारक्या कांबळे पुन्हा एकदा तुम्हाला चेस धावा ठेवायचे आहेत. पहिला सामना तुम्ही चेस करताना हरलात पण यावेळी मात्र एक टार्गेट सेटअप करायचं आहे. बघू आता 70 रनच्या तर पुढे करावं लागतील कारण की 70 रन पण चेस होतात पण थोडं डिफिकल्ट पण आहे कारण की मगाशी चेस करायला नव्हत्या दिल्या. आता बघू आम्ही 70 रन मारण्याचा प्रयत्न करू. पण एक नॉकआउटचा सामना आहे. नॉकआउटच्या सामन्यामध्ये एक प्रेशर असतं सगळं खेळाडूंवर कारण एक चुकी संपूर्ण संघाला किंवा एखाद्या खेळाडूची चुकी संपूर्ण संघाला बाहेर घेऊन जाऊ शकते या स्पर्धेच्या. मगाशीच आम्हाला खरं म्हणजे जिंकायचं होतं मॅच कारण की काय मोठी मॅच नव्हती पण 1-2 फटके जरा लागले नाही कारण की भानुदासचा पण तो 6 धरायचा होता तो गेला नाही. पण बघू चुकी सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चुकी सुधारण्याचा प्रयत्न करा. मान्यवरांचे आभार. आणि बारक्या शेवटचा प्रश्न हे आयोजन तुला कसं वाटतंय RPL सीझन 2चं? अप्रतिम आयोजन आहे आणि नेक्स्ट सीझन पण वाटतं इथे होऊ शकतं असं प्लॅनिंग तर आहे. बघू. शुभेच्छा. नक्कीच शुभेच्छा बारक्या कांबळेने दिल्यात मंगेश वाकडीकर यांना की नेक्स्ट सीझन पण या शिरडोनच्या पवित्र भूमीमध्ये व्हायला हवं. आणि त्याचबरोबर हा सामना पाहण्यासाठी आमचे सन्माननीय महागुरु संतोष चौधरी एकाच ड्रेसअपमध्ये दुर्वांकुर चौधरी छोटा पॅक आणि त्याच्याबरोबर संतोष चौधरी यांचा बडा धमाका. तर संतोष चौधरी सरांचं या ठिकाणी आगमन होते. एक अतिशय चांगलं मराठी समालोचक तुम्ही आपण या रायगड प्रीमियरमधून ऐकलं. अनेक अर्थात रासायनिकच्या परिसरातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांनी गाजवल्या आपल्या आवाजाने त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी आलेत. या दोघांचंही देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होईल. बरोदे 11 रासायनिक संघाने 6 गडी बाद 68 धावफलका जमवल्यात. हरिओम डोलवी पेंट संघाला 69 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकाचा विचार केला तर साधारणतः 6 षटकांचा हा सामना आहे आणि या 6 षटकामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळते ते 11.50च्या सरासरी धावांची गरज आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीचं युद्ध आणि या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी आपल्याला घेऊन जातो ते आमचे उरण परिसरातले एक दमदार समालोचक प्रसाद भोई सर दादरपाडा यांच्याकडे. ओव्हर टू प्रसाद सर दादरपाडा. पण तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून अतिशय सुंदर गीतं.
प्रशांत सूरज पाटील वलवली आणि 15 तालुके 1968 गाव हे रायगड जिल्ह्यात यामध्ये 486 खेळामध्ये सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा ऐकूया प्रसाद भोई सर दादर पडाय त्या अगोदर एक बक्षिसाचं अनाउन्समेंट केलं जाईल. फक्त तकदीर पाटील जो जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीचे कर्णधार तेजस म्हात्रे यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू, त्याच्यासाठी तेजस म्हात्रे गुरुवर्य यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी षटकार हॅट्रिकसाठी म्हणजे लागोपाठ 3 षटकार सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. यस धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. 36 चेंडू 69 धावा. पहिला गोलंदाज येतो मनीष तात्रे. रसायनी परिसरातील टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणून ज्या नावाकडे सातत्यानं तमाम रसायनिकर पाहत असतात ते नाव मात्र मैदानामध्ये आहे. आज पाहूया या सामन्यामध्ये कशी कामगिरी करणार. काय करा ते आता करा, आली घडी आपली साधा. ही प्रत्येक वेळ माणसाने साधणं फार गरजेचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी वेळ साधली त्यांनी यशाची शिखरं गाठलीत. आज या सामन्यामध्ये यशाचे शिखर कोण गाठणार यासाठी येणारे 36 चेंडू पाहावेच लागतील. सामन्याला सुरुवात. फुलटॉस चेंडू यावेळेस स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूला दिली दिशा. चेंडू फरार होतोय. डिफाईन लेग सीमा पार चौकार. दमदार चौकार आलाय. फलंदाज ओमकार हरपाल स्वतःला सिद्ध करतोय पुन्हा एकदा आपल्या कल्पक बुद्धीनं. कोणत्याही प्रकारे ताकदीचा वापर न करता फक्त युक्ती वापरली आणि चेंडू भिरकावून दिला सीमा पार. पहिला चेंडू चौकार येतोय. मनीष तात्रे पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्याला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. नरवीर तानाजी मालुसरे स्टँडच्या पलीकडे दणदणीत षटकार. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. नमस्कार, मी मंगेश वागणेकर बोलतोय. हा षटकार येतोय फलंदाज ओमकार हरपालच्या बॅटमधून. पहिला चेंडू फक्त दिशा दिली. दुसऱ्या चेंडूला परफेक्ट टायमिंग साधलं. 6 मिळवल्या. आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय. गोलंदाज मनीष तात्रे याला कान मंत्र देण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक एकत्र येत आहेत. तिसरा चेंडू कोणता आकडा असेल. स्ट्रायकर बॅट्समन अगदी शिकारी करणाऱ्या वाघाच्या जिभेला रक्त लागल्यानंतर जणू काही तो मांस न खाता रक्तच पीत जातो. अशा मात्र एक भेदक स्टँडनं मात्र जो उभा आहे स्ट्रायकर बॅट्समन ओमकार हरपाल. यावेळचा चेंडू गॅप शॉट आहे. डीप कव्हरकडे चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जात आहे. सिंगल मात्र मिळतीये. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होतीये 11 धावा. ओमकार हरपाल आणि तकदीर पाटील उल्वे नोट परिसरातील बामणडोंगरी या गावातून टेनिस बॉल क्रिकेटची ग्रामीण स्तरावरील खेळी खेळणारा खेळाडू. आज आपण रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये शिरडोनच्या मैदानावरती खेळताना पाहताय, ज्याची कामगिरी सुद्धा चांगली राहिली आहे. चेंडू वेग आहे आणि योग्य दिशेत सुद्धा आउटसाइड टॉप स्टंप ब्लॉक करण्याचा हा जो प्रयत्न केला जातोय आणि तो यशस्वी सुद्धा झाला असं मी म्हणेन. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न मनीष तात्रे करतायत. पहिल्या चेंडूती चौकार ज्यांना आला होता. दुसऱ्या चेंडूती 6 आल्या. पण त्यानंतरच्या 2 चेंडूती फक्त 1 धाव खर्च करत पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न गोलंदाज मनीष तात्रे करत असताना नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र दिशा दिली जाते फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू निघून चाललाय
आणि पाहता पाहता चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. लाखात एक मंगेश दादाच आयोजन हे अलग. आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. सन्माननीय विद्या मोगल साहेब साई सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे निलेशजी पाटील साहेब, दिनेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. युवा मोर्चा उपाध्यक्ष पनवेल तालुका, या दोनही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. किरणजी मडवी वाघिवलीवाडा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज मनीष तात्रे यांनी फेकलेला हा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅट्समन तकदीर करतायत, पण पदरी अपयश पडले. चेंडू निर्धाव येतोय. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावांचा पाठलाग करत असताना हरिओम पेन डोलवी संघाची धावसंख्या आहे बिनबाद 15 धावा. ओ पता नहीं जी कौन सा नशा केलीच पाहिजे. नशा कर आपलं चांगलं आयुष्य घडवण्याची नशा करा. आणि हीच नशा आज मंगेशजी वाकडीकर यांनी केलेली आहे. समाजाप्रती काहीतरी करणं, ज्या समाजाने जन्म दिलाय, ज्या समाजाने मोठं केलंय, ज्या समाजाचे ऋण आहेत आणि ते फेडण्यासाठी मंगेशजी वाकडीकर सातत्याने प्रयत्न करतायत. अर्थात्मक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, राजकीय असेल. राजकीय क्षेत्रामध्ये जर मंगेश वाकडीकर हे नाव जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये फार चर्चेमध्ये असणारं हे नाव आहे. कारण सातत्याने सामाजिक उपक्रम राबवणं, गरीब गरजू विद्यार्थ्यांना, गरजवंतांना मदत करणं, ही फार मोठी मी म्हणेन कामगिरी त्यांनी आतापर्यंत केली. आणि म्हणूनच आज समाजामध्ये त्यांचं नाव आहे. भविष्यातील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. चित्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत सूरज पुजारी. शॉर्ट पिच चेंडू हिट केला जात आहे. परफेक्ट चेंडू मात्र निघून चाललाय. शॉर्ट मिड विकेटच्या वरून डीप मिड विकेट सीमा पार चौकार. ओमकार हरपाल स्वतः संघाचा सरसेनापती मैदानामध्ये 69 धावांचा पाठलाग करत असताना, तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारे जोखीम न उचलता आपली विकेट कायमस्वरूपी कशी मैदानावरती थांबून राहील याचा विचार करून फलंदाजी करत असताना यावेळचा फुल टॉस चेंडू परफेक्ट टायमिंग होत नाहीये, पण चेंडू पाहिला तर गरंगळत अगदी डीप स्क्वेअरकडे चाललाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येत आहेत. चेंडू कलेक्ट करतायत तोपर्यंत सिंगल नक्कीच मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 20 धावा. दुसरं दशक धाव फलकती लागलं जात आहे. चेंडू 69 धावा असं समीकरण असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 आणि दुसरं षटक हाताळत असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावा आल्या 5, अर्थात धावसंख्या आहे 20 धावा. फार चांगलं क्रिकेट आपण मैदानामध्ये एन्जॉय करतो. सामना अजूनही बॅलन्स म्हणावा लागेल. यावेळचा चेंडू शॉर्ट सिल्मिडॉन कडे येतोय. सिंगल मिळते. बॅट्समन तकदीर आहेत. सिंगलच्या साह्यानं थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीनं का होईना सिंगल मिळते. धावसंख्या 21 धावा. क्षेत्ररक्षक सातत्याने मात्र फेरबदल करावा लागते, कारण एक फलंदाज उजव्या हाताचा आहे आणि दुसरा फलंदाज डाव्या हाताचा असल्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सूरज. फुल टॉस, चुकीला माफी नाही. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू प्रेक्षकांच्या भेटीस षटकार.
चमत्कार घडणार नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर, त्याचबरोबर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शेखरजी शेळके, त्याचबरोबर माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे, त्याचबरोबर चिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी सन्माननीय लहू पाटील, माजी सरपंच खानाव, त्याचबरोबर सन्माननीय राजेशजी फडके मोरवे आणि सन्माननीय समीर घोडविंदे या सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर सन्माननीय विष्णुशेठ शेळके, त्याचबरोबर सन्माननीय विद्याधर शेठ मोकल, माजी सरपंच साई, त्याचबरोबर सन्माननीय दिनेश शेठ पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी आणि युवा नेते भारतीय जनता पार्टी योगेशजी पाटील यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. मी RPL सीझन 2 2021 मध्ये विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतोय. यावेळचा चेंडू खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू डीप कव्हरकडे निघताना दिसत आहे. अगदी सीमारेषेलगत चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच काका मात्र सर फलंदाज ओमकार याच्या बाबतीत फलंदाजी करत असताना एक प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील या सरांचं वाक्य आठवलं, पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. अगदी विजयाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न जे ओमकारचे चालू आहेत, यात नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल काका सर. नक्कीच कारण ओंकार हरपाल फणस डोंगरी पेण या संघाचा हा संघनायकाच्या अतिशय जबाबदारी तो या ठिकाणी खेळतो आहे. कारण आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर त्यांनी वैयक्तिक 28 धावांचं योगदान दिलं. एकूण धावसंख्या धावपलकार आले ती 33, म्हणजे 69 धावांचं लक्ष, 33 धावा धावपलकार आल्यात, म्हणजे 36 धावांची गरज आहे. षटकं बाकी आहेत ती 4, म्हणजे 24 चेंडू आणि 36 धावा. हे एक अतिशय ताळमेळ जी आहे ह्या दोन खेळाडू, कोणताही विकेट गमवायचं नाही, कोणते प्रेशर येऊ द्यायचं नाही. आणि हे खरं तर क्रिकेटमधलं निश्चित प्रसाद भोईर सर एक चांगलं निर्णय इथे मात्र ओंकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच सर, अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. मी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा नक्की विवरण केलं होतं या फलंदाजाचं. स्वतःची विकेट जास्तीत जास्त वेळ कशी या सामन्यामध्ये टिकून राहील हे प्रयत्न करून फलंदाजी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू 36 धावाचं समीकरण असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहताय संदेश मुंडे. वेताळदेव चांभारली या संघातून खेळणारा हा खेळाडू संदेश मुंडे एक वेगळी ओळख आहे. पनवेल रसायनी परिसरामध्ये चांभारली संघ ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव चांभारली गावाचं झालं आहे. आणि त्याच गावचा हा खेळाडू आज मैदानामध्ये आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी येतोय. ज्याच्या समोर अतिशय लयबद्ध फलंदाजी करणारे 2 फलंदाज, एकीकडे तकदीर पाटील स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर आहेत ओमकार हरपाल. यावेळचा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतो. डी पॉईंटकडे चेंडू, क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. तोपर्यंत तकदीर आणि ओमकार यांच्यामध्ये मात्र अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचते 35 वर. समीकरण बदलते. 23 चेंडू बाकी राहिलेत आणि विजयासाठी गरज आहे 34 धावांची. 23 चेंडू 34 धावा. मैदान आणि खेळपट्टीचा विचार केला तर 60% सामन्याचे सूत्र हे पेण डोळवी संघाकडे असतील असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि ते पूर्ण कसे काय येतील याचा विचार करत असताना लगावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँडच्या वरतून दर्जेदार षटकार. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी.
अक्षरशः क्रीडा रसिकांना वेळ लावणारी स्पर्धा आणि त्यामध्ये हा फलंदाज जी काही फलंदाजी करतोय तर मी म्हणेन विशेष कौतुक करावं लागेल. आणखी एक दर्जेदार गॅप स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. ओमकार हरपालच्या फलंदाजीला साजेशी फलंदाजी करणार आता मात्र तकदीर स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडू आतापर्यंत तकदीर फेस करतोय संदेश मुंडे यांची आणि 12 धाबा आतापर्यंत ज्याने जमा केल्यात. तर धाबा संख्या अतिशय वेगाने पुढे सरकत असताना 45 धाबा, 69 धावांचं आव्हान आहे. त्यापैकी आतापर्यंत विजयाचा अर्ध्याहून जास्त पल्ला सहजरित्या पार करण्याचा प्रयत्न हरिओम पेंट डोलवी संघाच्या सुरुवातीच्या 2 या शिलेदारांनी केलाय. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच चेंडू होता परंतु अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू उसळी घेतोय आणि उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघतोय. त्यामुळे पंच नीरज सर राणावत यांचा इशारा आलाय. निर्णयातली पारदर्शकता आणि नीरज राणावत हे समीकरण नेहमी सातत्याने आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि त्याचंच उत्तम उदाहरण पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये पाहायला मिळतंय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तकदीरचा, यावेळेस मात्र मिसमॅच होतोय पण सिंगल नक्कीच मिळते. पंचांचा इशारा येतोय, लेग बायच्या स्वरूपात मिळालेली सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते 47 वर. 47 रन्स. 3 षटकांच्या तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहताय धावसंख्या आहे 47, बिनबाद 47. ही जमेची बाजू असणार आहे काका सर. 22 धावांपासून फक्त विजयापासून 22 धावा दूर असणार आहे. प्रेक्षकांची चर्चा अगदी शिगेला जाऊन पोहोचली आहे कारण मैदानामध्ये सामना तसा रंगताना दिसतोय. संदेश नेक्स्ट बॉल, फुलटॉस. यावेळेस मात्र फक्त फ्लिप केलाय. झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि सुरेख झेल टिपून पहिला फलंदाज बाद होतोय बॅट्समन ओमकार हलपाल. झेल पा मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. एक जबरदस्त फलंदाज ओमकार हरपाल याची इथे मात्र खेळी संपते. 9 चेंडू 28 धावांची भारदार खेळी करणारा फलंदाज बाद झाल्यानंतर तंबूचा आश्रय घेत असताना आपल्या पाठीराख्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं. आणि तिसरा फलंदाज येतोय मैदानामध्ये प्रथमेश म्हात्रे. उरण तालुक्यातील फुंडे गावामधून ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारा हा खेळाडू यावेळेस मात्र तकदीर गॅप स्ट्रोक खेळतोय. गोळीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय सीमा पार, चौकार. संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावांचा पाठलाग करत असताना हरिओम पेन डोलवी संघाची धावसंख्या धावफलपती लागली जाते ती म्हणजे 1 बाद 51 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि धन्यवाद प्रसाद. आपण सन्मान सोहळ्याकडे बोलतोय. मी बाळूशेठ पाटील आणि मंगेशजी वाकडीकर यांना विनंती करतोय की माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर जे आपले आजचे पाहुणे आहेत त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जावा. एकनाथ शेठ देशेकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आपला सन्मान आपण स्वीकारावा. त्यानंतर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय शेखरजी शेळके यांना विनंती असेल की आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. त्यानंतर विद्याधर शेठ मोकल साई यांना विनंती असेल की आपण आपलं
माजी सरपंच साई विद्याधर शेठ मोगल, त्यानंतर सन्माननीय दिनेश शेठ पाटील युवा मोर्चा उपाध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी. दिनेश शेठ पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी योगेशजी पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे पंचायत समिती सदस्य डोलवी पेण यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं. सन्माननीय पंचायत समिती सदस्य पेण प्रदीपजी म्हात्रे पेण डोलवी. सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे पंचायत समिती सदस्य पेण डोलवी. त्याचबरोबर सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे सरपंच वाकडी यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. सामना सुरू करा. त्यानंतर पंचायत समिती सदस्य पेण डोलवी प्रदीप म्हात्रे साहेबांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय विष्णुशेठ शेळके यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय लहूजी पाटील यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय राजेशजी फडके साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय राजेशजी फडके साहेब. त्यानंतर सन्माननीय समीरजी घोडविंदे यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर समाजसेवक समीर माळी डोलवी पेण यांचं स्वागत, सुनील माळी डोलवी पेण यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. समाजसेवक. आणि बोलतोय आपण सामन्याकडे. या सामन्याला सुरुवात आपण पुन्हा एकदा पाहतोय. मैदानामध्ये तकदीर अफलातून फलंदाजी करत असताना यावेळेस सन्मान दिला चेंडूला. चेंडू शॉर्ट्स लिमिट ऑफला ते सिंगल मेटी आणि दरम्यानच्या काळात आपण पाहताय सन्माननीय अतिथी विष्णुशेठ शेळके आदई यांच्या वतीनं ज्येष्ठ समालोचक आम्हा समालोचकांचे प्रेरणास्थान सन्माननीय काका म्हात्रे सर अलिबाग यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. संघाची धावसंख्या 69चा पाठलाग करत असताना 57 धावा 57 रन्स. मनीष तात्रेचा हा चेंडू घुटने टेक और तमाशा देख जबरदस्त फटका येतो लॉंग ऑनच्या वरतून. प्रथमेश मात्र ब्रँडेड स्ट्रोक 6 रन्स. एक अफलातून फटका आलाय प्रथमेश म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा प्रथमेश हा एक दर्जेदार स्ट्रोक लगावतोय आणि या सामन्यावरती अगदी मजबूत पकड बसवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करतोय. धावा संख्या आहे 63 धावा. मनीष तात्रे नेक्स्ट बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. परफेक्ट टायमिंग होत नाही. सिंगल मेटे शॉर्ट मिड विकेटला चेंडू वेगाने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तोपर्यंत चित्त्याची चपळाई आणि हरणीची चतुराई वापरात इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तकदीर आणि प्रथमेश यांच्या मार्फत या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचतोय 65 वर 65 रन्स. अगदी या आयोजन कमिटीचा वेळ सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न पेण डोलवी संघाचे फलंदाज करताना दिसत आहेत. या वेळचा चेंडू पुन्हा एकदा घुटने ते कर तमाशा देख A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक बॅट्समन प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून.
आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं भव्य आयोजन असं नियोजन केलंय. तर अशा प्रकारे हरिओम डोली पेंट संघाने या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे एक फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्रच्या जोरावर हा सामना सहजगत्या जिंकला. 4 षटकात सामना समाप्त केला. आयोजकांची 2 षटकांचे वेळ देखील त्यांनी वाचवलं. त्याबद्दल अर्थातच हरिओम डोली पेंटचे समर्थक आणि त्याचबरोबर संघमालक सन्माननीय आपण जर इथे पाहिलात तर अर्थातच सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब रायगड जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचं हार्दिक अभिनंदन, त्यांच्या सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर पराभूत संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या दरम्यान सन्माननीय विष्णुशेठ शेळके साहेब आदई जे क्रिकेटचे एक अतिशय जबरदस्त रसिक आहेत, ज्यांनी खरोखर खूप चांगलं योगदान देण्याचा प्रत्येक प्रयत्न केला. त्याने आम्हाला 500 रुपयाचं जे पारितोषिक दिलं त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा नाणेफेक कक्षामध्ये आमंत्रित करतो या सामन्यातील सामनावीर फलंदाज अर्थातच ओमकार हरपाल संघनायक, ज्यांनी 9 चेंडूमध्ये तब्बल 28 धावांचं योगदान नक्कीच दिलं. काका, मात्र 9 चेंडू आणि 28 धावांची बहारदार खेळी केली आहे ती ओमकार हरपाल याने. पण आपले सन्माननीय पाहुणे प्रज्योत सोनावणे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. शेखरजी शेळके साहेब विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेब आणि त्याचबरोबर नामदेवजी जमदाडे सरपंच खानाव, विद्याधरजी मोकल साहेब माजी सरपंच साई आणि त्याचबरोबर दिनेशजी पाटील, बाळूशेठ पाटील आणि गणेश शेठ पाटील आणि स्वतः मंगेश वाकडीकर यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल तो ओमकार हरपाल याला. तसेच NR पाटील डोलवी यांच्या वतीने सुद्धा ओमकारसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. डोलवीचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व NR पाटील यांच्या वतीने सुद्धा ओमकार हरपाल या खेळाडूसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तर सलग 2 सामने जिंकलाय पेण डोलवी. प्रभाकर म्हात्रे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रायगड आणि सराफ असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या फ्रँचायझी खाली खेळणारा आणि कर्णधार ओमकार हरपाल याच्या नेतृत्वाखाली खेळणारा पेण डोलवी संघ सलग 2 सामने जिंकले आणि या सामन्याचा सामनावीर अर्थातच कर्णधार ओमकार हरपाल. NR पाटील यांच्याकडूनही 1000 रुपयाचं पारितोषिक या ओमकार हरपालला देण्यात येणार आहे. तर सामनावीराचा पुरस्कार ओमकार हरपाल याला दिला जातोय. ओमकार सलग 2 सामने जिंकलाय तू, कसं वाटतंय 2 सामने आणि आता क्वालिफायरचा सामना खेळायचा आहे यानंतर? चांगलं वाटतंय एवढ्या मोठ्या स्टेजला बॅटिंग करणं आणि कॅप्टनशिपमध्ये थोडा प्रेशर होता, पण बॅकअप पण आमचा चांगला होता की बॅटिंग लाईनअपला भरपूर बॅट्समन होते आणि स्पेशली जास्त प्रेशर येऊन दिलं नाही बॉलरांनी की त्याच्यामुळे आम्ही फ्री माइंड खेळायला लागलो आणि बॅटिंग पण चांगली झाली. खरं तर ही RPL म्हणजे एक यंगस्टरना प्लॅटफॉर्म मिळणारी संकल्पना आहे. ओंकार, मागच्या वर्षी आपल्याला मुस्तकीन मुकादम सारखा गोलंदाज मिळाला. यावर्षी अनेक होतकरू तरुण पेणमधील जे तरुण मुलं आहेत जी ज्यांना खेळण्याची संधी दिली आहे RPLच्या माध्यमातून, काय सांगशील? संधी तर दादानी सगळ्यांनाच दिले की प्रत्येक गावातून किंवा पाड्यापाड्यातून प्लेयर्स इथं आले आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. पण पेणमधले पण